सांगली शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी 12च्या सुमारास सेंट्रिंग कामगारावर कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आलाय। भर रस्त्यात झालेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार याचा मृत्यू झालाय। दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलं असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय। घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली। घटनास्थळी कोयता चाकू जप्त करण्यात आलाय। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आजपासून सांगली दौऱ्यावर आहेत। ते आज सकाळी उपअधीक्षक कार्यालयात गाठीभेटी घेत होते। त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली। पोलिसांचा फौजफाटा तात्काळ रवाना झाला। मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार आहे। तो यापूर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता। गेल्या काही दिवसांपासून शिवशंभू चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता। त्याच्यासोबत एका महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता। आज सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले। दुपारी 12च्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली। त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार आणि त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकीवरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले। दरम्यान त्याच वेळी संशयित मुलगा आणि त्याचे 2 साथीदार त्या ठिकाणी आले। अनैतिक संबंधाचा राग पूर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता। त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला। दत्ता दुचाकीवरून त्या ठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने छातीवर दगड मारला। त्यावेळी दत्ता या ठिकाणी रस्त्यावर पडला। त्यानंतर चिडलेल्या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले। इतके वार वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थळ्यात पडला। या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तिथून पळाला। अतिरक्तस्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झालाय। पोलीस उपअधीक्षक विमला एम, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी होते। तासाच्या आत संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले। त्यात उपनिरीक्षक महादेव पवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांचा समावेश होता। मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाची केस ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती व्यवस्थित हाताळली नाही। त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्वप्रथम FIR घ्यायला पाहिजे होती। देशमुखांना न्याय देण्यासाठी हे सर्व सुरू नसून केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्व सुरू असल्याचा घणाघात वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। दरम्यान देशासह महाराष्ट्रात विरोधी पक्ष गलित गात्र झालाय। काही राजकीय पक्ष हे भाजपच्या जवळ जायला बघतात। जे काय वक्तव्य सध्या सुरू आहे त्यावरून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी राहिली नाही। दिल्लीच्या निवडणुकीत हे पुढे आलंय। महागाई, बेरोजगारीवर कोणीही प्रश्न उपस्थित करत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सांगली दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, हे केवळ 38 मृत्यू झालेत हे जाहीर केलं। सरकारने त्यांचा अंत्यविधी कसा केला हे सांगावं। धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकापर्यंत नेऊन पोहोचवलं आहे। त्याची चर्चा विरोधी पक्षाने सर्वात केली पाहिजे। विरोधी पक्ष लखवा मारलेल्या स्थितीत गेलाय, त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावा आणि हिटलरशाहीच्या सरकारचा निषेध करावा। भाजपला कोणाचा विरोध करायला पुढे येत नाही अशी परिस्थितीही समोर आली आहे। आंबेडकर म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर निवडणूक आयोगाने 76 लाख मतदान अधिक झालं असं सांगितले। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सायंकाळी 6 नंतर मतदान घेण्याची प्रथा आखलेली आहे, त्याप्रमाणे झालं का याची कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर करावी अशी मागणी केली। किती बूथ मतदान केंद्र मोजणी किती आहेत याची माहिती घ्यावी अशी मागणी केली। याबाबत येत्या 18 मार्च रोजी सुनावणी आहे। वंचित आघाडीच्या प्रयत्नांना जनतेनं साथ देणं गरजेचं आहे। जनतेने निवडणूक आयोगाला पत्र, ईमेल पाठवून न्यायालयासमोर खरं बोलावं असं आवाहन त्यांनी केलंय। मिरज शहरातील मोठ्या रुग्णालयातून ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे। नळ चोरीच्या या नव्या प्रकाराने पोलीस हे चक्रावलेत। या प्रकरणी तेजस अनंत सावंत यास अटक करून त्याच्याकडून 12,000 किमतीचे ब्रँडेड कंपनीचे महागडे 9 नळ हस्तगत करण्यात आलेत। मिरजेतील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल, आय केअर हॉस्पिटल, आकाशदीप नेत्रालय, उषा हिमॅटॉलॉजी हॉस्पिटल, समर्थ न्यूरो हॉस्पिटल या मोठमोठ्या हॉस्पिटल्समधील वॉश बेसिनमधील ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरून नेण्यात आलेत। याबाबत गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला। त्यानंतर विविध रुग्णालयातील CCTV फुटेजवरून तेजस सावंत या चोरट्याचं नाव पोलिसांना समजलं। तेव्हा तेजस सावंत हा चोरलेले महागडे नळ विक्रीसाठी मिरजेत अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आल्याची माहिती मिळाल्याने सावंत या ताब्यात घेण्यात आले। तेजस सावंत याच्याकडून 12,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे महागडे नळ आणि इतर साहित्य जप्त केले। सावंत हा रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्तीचं काम करतो। मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये दुरुस्ती कारागीर असल्याच्या बहाण्याने जाऊन तेथील बाथरूममधील महागडे नळ चोरी करत असल्याचं निष्पन्न झाले। पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पुढील तपास करत आहेत। किमान वेतन मिळावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील आरोग्य मित्र यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगली शहरातील विविध रुग्णालयात आरोग्य मित्र म्हणून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी आपलं उपोषण सुरू केले। सर्व आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार मिळावे आणि त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळावं या मागणीसाठी
सर्व आरोग्य मित्रांनी मागणी केलेली आहे। सांगली जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयामध्ये एकूण 55 आरोग्य मित्र 2013 पासून सेवेत आहेत। या सर्व आरोग्य मित्रांना सध्या 12,000 पर्यंत मानधन दिलं जातं। मात्र वाढती महागाई लक्षात घेता आता या आरोग्य मित्रांनी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे अशी मागणी करत आंदोलन सुरू केले। राज्य सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आरोग्य मित्रांनी दिलाय। मिरजेतील सातवेकर मळा येथील घरे पडून ताब्यात घेतलेल्या जागेवर महापालिकेकडून ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला। याबाबत 25 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे। केंद्र सरकारच्या मदतीने महापालिकेतर्फे विद्युत बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। यासाठी बस चार्जिंग व दुरुस्ती कार्यशाळा उभारण्यासाठी सोमवारी महापालिकेतर्फे म्हाडा कॉलनी जवळील सातवेकर मळा येथील महापालिकेच्या 7 एकर जागेवर असलेल्या घरांचं अतिक्रमण जमीनदोस्त करून या जागेचं सपाटीकरण सुरू करण्यात आलं होतं। या कारवाई विरोधात येथील रहिवासी संजय सातवेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाने महापालिकेला म्हणणं सादर करण्याचा आदेश देऊन मंगळवारपर्यंत या जागेवर पुढील कामास स्थगिती आदेश दिलेत, अशी माहिती ॲडव्होकेट रवींद्र लोणकर यांनी दिली आहे। मिरजेत या जागेत महापालिका क्षेत्रासाठी मंजूर झालेल्या ई-बस सेवेचे मुख्य टर्मिनल उभारण्याची तयारी सुरू आहे। केंद्र सरकारतर्फे देशभरात 169 शहरांना पीएम ई-बस योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेस पहिल्या टप्प्यात 50 बसेसना मंजुरी मिळाली। गतवर्षी ऑगस्टमध्ये याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून या बसेस खरेदीसाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे। ई बसेसची देखभाल आणि व्यापारासाठी ठेकेदाराची नियुक्ती आणि महापालिकेची स्वतंत्र परिवहन समितीही कार्यान्वित करण्यात येणार आहे। ई बस सेवेच्या मध्यवर्ती टर्मिनलसाठी महापालिका क्षेत्रात एका ठिकाणी 2.5 एकर जागा आवश्यक होती। मिरजेत सातवेकर मळा येथे जागा उपलब्ध असल्याने मिरजेत मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे। त्यानुसार या ठिकाणी चार्जिंग स्टेशनसह ई बसच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉप होणार आहे। मात्र आज न्यायालयाच्या आदेशामुळे या जागेवर सपाटीकरणाचं काम थांबवण्यात आले। महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ घातल्यास महापालिकेला घरपट्टीसारख्या जनतेचे रोष ओढवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले। मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार इद्रिस नाईकवडी होते। यावेळी खासदार पाटील म्हणाले, महापालिका घरपट्टी वाढ करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केला आहे त्या व्यवस्थितरित्या मिळतात का याचा अभ्यास होणं आवश्यक आहे। सुविधा नसेल तर नागरिकांचा विरोध साहजिकच आहे। आमदार इद्रिस नाईकवडी म्हणाले, नागरिक प्रश्नाची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबरच मिरज सुधार समितीसारख्या बाह्य शक्तीचा सहभाग आवश्यक असतो, म्हणून सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत। यावेळी माजी महापौर मेनुद्दीन बागवान, संगीता खोत, विजय धुळबुळू, किशोर जामदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन वनखंडे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, निरंजन आवटी, संजय मेंढे, डॉक्टर रियाज मुजावर, किशोर पटवर्धन यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली शहरातील वानलेसवाडी येथे असलेल्या एका बंद असलेल्या इमारतीत देशी बनावटीचं पिस्टल घेऊन बसलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले। या तरुणाकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे। इब्राहिम अर्ज अरबाज अल्लाउद्दीन रेठरेकर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील विविध पथके बुधवारी तैनात होती। गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील कर्मचारी आर्यन देशिंकर यांना माहिती मिळाली की संशयित इब्राहिम उर्फ अरबाज रेठरेकर हा त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्टल घेऊन वानलेसवाडी येथे असलेल्या बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगच्या पायरीवर बसलाय। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळाला। पिस्टलबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। यानंतर त्याच्याकडून 50,500 रुपयांचा अवैध अग्निशस्त्र जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक निरीक्षक चेतन माने, कर्मचारी संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, योगेश पाटील, आर्यन देशिंकर, प्रशांत माळी, महम्मद मुलानी यांच्या पथकाने केली आहे। सांगलीसह जिल्ह्यात श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। चिंतामणी नगर चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये आज श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन साजरा करत शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। चिंतामणी हाऊसिंग सोसायटी अनिल बाळू सावंत, सौ उज्ज्वला अनिल सावंत यांच्या घरी श्री गजानन महाराज उपासना केंद्र असून केंद्रामार्फत वर्षभर उपासना, पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, दिंडी असे विविध उपक्रम राबवले जातात। मागील वर्षापासून गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचं नियोजन केलं जातं। यामध्ये चित्ररथ, ढोल आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये गजानन महाराज, राम लक्ष्मण सीता, लवकुश, विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण, संत बाळूमामा अशा व्यक्तिरेखा जिवंत देखावा सादर केला जातो। सर्व भक्तगणांच्या इच्छेनुसार भव्य दिवे श्री संत गजानन महाराजांचं मंदिर उभारण्याचा संकल्प लोकवर्गणीतून करण्याचा मानस असल्याचे राजेंद्र सावंत आणि सौ उज्ज्वलाताई सावंत यांनी सांगितलं। यावेळी श्री गजानन महाराजांचे भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मिरज लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटकातील दोघांवर कारवाई करत सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे 14 मोबाईल हस्तगत केले। त्यामध्ये मिरज लोहमार्ग पोलीस दलाकडे नोंद गुन्ह्यातील 1 मोबाईल आणि गहाळ म्हणून नोंद असलेला 13 मोबाईलचा समावेश आहे। पोलिसांनी कर्नाटकातील सराईत गुन्हेगार विठ्ठल शिंगाडी मटगुडू आणि मल्लाप्पा रायप्पा गडकरी या दोघांना अटक केली आहे। मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील सर्व्हेलन्स पथकाने CEIR या पोर्टलद्वारे प्राप्त CDR आणि SBR उत्कृष्टरित्या पडताळणी करून ही कारवाई करण्यात यश मिळाले। त्यांच्याकडून पोलिसांना मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील नोंद असलेल्या गुन्ह्यातील 1 मोबाईल आणि गहाळ मालमत्ता नोंद असलेले 13 मोबाईल मिळाले। सुमारे 2,57,000 रुपये किमतीचे एकूण 14 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत। मिरज लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून दिनांक 20 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर